नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, तुम्हाला ज्या हप्त्याची वाट तुम्ही या ठिकाणी बघतायत, फायनली ती प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे. कारण की तुम्हाला आता वाट बघायची गरज असणार नाही आहे. तुम्हाला एकच प्रश्न होता तुमचा की सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, हा प्रश्न तुमचा या ठिकाणी वारंवार विचारला जात होता. तर फायनली त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आधी आलेली आहे आणि ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये ठिकाणी खूप या ठिकाणी गुंगत होता. म्हणजेच महिला वारंवार हाच प्रश्न विचारत होत्या की सर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर KYC बाबत सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता KYC बाबत काय निर्णय घेतलेला आहे ते तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की जवळजवळ 1.3 कोटी महिलांची KYC बाकी आहे आणि जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी हप्तासुद्धा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. तर बहिणींनो, KYC झाले की नाही कमेंट करून पटापट सर्वांनी सांगा. जर झाले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झाली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. काळजी कशाला करताय, तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC झाली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि झाले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. तर बघा, जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला डायरेक्ट संपूर्ण मेन माहिती दाखवतो की नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, काय या ठिकाणी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर काय आली आहे, सर्व माहिती आपण पुराव्यासहित बघूया. फक्त एक काम करायचं आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ह्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर बघा बहिणींनो, ह्या दिवशी महिलांना मिळू शकतात पैसे. आता कोणत्या दिवशी बहिणींना पैसे मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आती आलेली आहे, ती आपण या ठिकाणी बघूया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिलेला आहे. दरम्यान त्यानंतर आता अजून एक प्रश्न महिला या ठिकाणी विचारला जात आहे. म्हणजेच महिला वर्गामधून एक प्रश्न आणखी विचारला जातो आहे आणि तो प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे, असा प्रश्न महिलांना या ठिकाणी पडलेला आहे. आणि महिला वारंवार हाच प्रश्न विचारत आहे की सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, सर नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार आहे, सर 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार आहे, हा प्रश्न महिला विचारत आहेत. तर सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, याबाबत लवकरच या ठिकाणी घोषणा होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता बघा, लाडकी बहीणला नोव्हेंबरचा हप्ता नेमका एक्झॅक्टली कधी मिळणार आहे, कोणत्या दिवशी मिळणार आहे ते समजून घ्या. बघा, नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर महिना सुरू होऊन जवळजवळ आता 20 ते या ठिकाणी 25 दिवस झाले आहेत आणि तरीसुद्धा अजून या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत अजून कोणतीही या ठिकाणी अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही आहे आणि लवकरच हे जे काही पैसे हे जमा केले जातील. याचसोबत सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही, असा सुद्धा ठिकाणी प्रश्न विचारला जातो आहे. आता बघा, बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही मिळणार, आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न असा आहे की निवडणुकांच्या ठिकाणी वारे वाहत आहेत, आचारसंहिता ठिकाणी लागलेली आहे, तर आचारसंहितेमध्ये पैसे कसे मिळणार, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये ठिकाणी वारंवार या ठिकाणी त्या विचारत आहेत. आणि हा जो काही प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे. निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे, तर या आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच आचारसंहिता असेल किंवा निवडणुकांच्या ठिकाणी वारे वाहत असतील तरीसुद्धा तुम्हाला पैसे याच महिन्यामध्ये मिळणार आहे, अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर निवडणुकांचे वारे जरी वाहत असतील किंवा आचारसंहिता जरी लागली असेल तरी तुम्हाला या आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. बघा, निवडणुकांच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर, निवडणुकांच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकांआधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये बघा, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. लक्षात घ्या, कधी आहेत, 2 आणि 3 डिसेंबरला या निवडणुका होणार आहेत.
त्याआधी महिलांना 1500 रुपये देण्याबाबत या ठिकाणी घोषणा होऊ शकते, अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ठिकाणी हे 1500 रुपये मिळू शकतात, अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. तर बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला पैसे हवेत की पुढच्या महिन्यामध्ये हवेत, कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की सर ह्याच महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे, तर लिहून पाठवा की सर याच महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे. तुमची इच्छा असेल की पुढील महिन्यामध्ये मिळाले पाहिजे, तर लिहून पाठवा की सर पुढील महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा. आता कोणतं काम करायचं तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला KYC करावी लागणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून सर्वांना KYC बंधनकारक आहे. जर तुमची KYC झाली असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तरच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. आणि पुढील जे काही हप्ते असतील तर ते हप्ते फक्त त्याच बहिणींना मिळणार आहे ज्या बहिणींची KYC झाली असेल. तर बहिणींनो, एकदा कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि जर का झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये ठिकाणी करून देणार आहे. फक्त तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. पुढे बघा, यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता आणि ही शेवटची मुदत असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर जर मुदतवाढ झाली तर चांगली गोष्ट आहे, आणि जर झाली नाही तर 31 तारीख ही लास्ट तारीख असणार आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर KYC करावी. याचसोबत KYC करताना वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही बदल या ठिकाणी केलेले आहेत. यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय KYC करता येणार आहे. आता यामध्ये प्रामुख्याने महिलांना अडचणी येत होतात. OTP येत नव्हता, ही महत्त्वाची अडचण होती. नंतर बघा, वेबसाईट चालत नव्हती. नंतर काही महिलांचे पती वारलेले होते, त्यांचे वडील वारलेले होते, तर त्या महिलांनी KYC कशी करायची हा प्रश्न त्यांना कोणीही सांगत नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर त्यांना कोणीही देत नव्हतं. तर फायनली त्याचं उत्तरही मी या ठिकाणी दिलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही KYC करू शकता. सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित सांगितलेली आहे. म्हणजेच तुमच्या ज्या काही अडचणी त्या ठिकाणी दूर झालेल्या आहेत. आता तुम्हाला KYC करताना कोणतीही अडचण येणार नाही आहे. तर बहिणींनो, अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करून तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. बहुतेक महिलांना KYC करता येत नाही आहे, तर त्यांची KYC सुद्धा मी करून देणार आहे, कारण की बहुतेक महिला शिकलेल्या नाही आहेत. मग अशा महिलांना KYC करता येत नाही, मोबाईल चालवता येत नाही, त्यांनी KYC कशी करायची, तर त्याचेसुद्धा या ठिकाणी सोल्युशन या ठिकाणी आणलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमची KYC मी या ठिकाणी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी KYC झाली नाही आहे. आपली संपूर्ण टीम तुमची KYC फ्रीमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.